माझ्या लाडक्या बहिणींना आपण 1500 रुपये देतो। काही सावत्र भाऊ सांगतात योजना बंद होणार आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। जोपर्यंत लाडके भाऊ आहेत ही योजना बंद होणार नाही, नाही म्हणजे नाही। पण आम्हाला केवळ 1500 रुपये देऊन थांबायचं नाही आहे, तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम करायचं आहे। म्हणून आता आपण गावोगावी त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करतो। त्यांना सोबत घेऊन त्यांची त्या ठिकाणी एक आर्थिक उलाढाल करणारी संस्था सुरू करतो। त्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला रोजगार देतो। आमच्या प्रवीण भाऊ दरेकरांनी तर या ठिकाणी या आमच्या लाडक्या बहिणींना एक नवीन योजना आणली आणि जिल्हा बँकेच्या वतीनं 1 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली। त्यामुळे आता केवळ 1500 रुपये नाही, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी बनवायचं आहे। लखपती दीदी, लखपती दीदी म्हणजे कोण? जी वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवते। एका वर्षात नाही, दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमावते। मला सांगताना आनंद वाटतो, आम्ही आतापर्यंत 25 लाख लखपती दीदी तयार केल्या, अजून 25 लाख या वर्षी तयार करणार आहोत। 1 कोटी माझ्या दीदींना, माझ्या बहिणींना लखपती दीदी करण्याचं लक्ष्य हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या सक्षमीकरणाची सुरुवात आपल्याला या अभियानामध्ये करायची आहे। माझी लाडकी बहीण ही 1500 रुपयावर जगणारी लाडकी बहीण नसेल तर ती उपजीविका त्या ठिकाणी निर्माण करून स्वतःलाही रोजगार देईल आणि अन्य माझ्या बहिणींनाही रोजगार देईल। अशा प्रकारची व्यवस्था या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उभी करणार आहोत। आणि त्यासोबत समाजातला जो वंचित घटक आहे, दलित, शोषित, आदिवासी आहे, यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या ज्या आमच्या योजना आहेत त्या योजनाही या अभियानाच्या अंतर्गत आपण सुरू करणार आहोत। आणि यातला 7वा आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आहे तर तो घटक आहे लोकसहभाग। प्रत्येक गोष्ट चळवळीने झाली पाहिजे। चळवळ ही परिवर्तनाची जनक आहे। आपण पाण्याची लोक चळवळ केली तर गावांनी आपलं गाव पाणीदार करून दाखवलं। आपण गटशेतीची चळवळ केली तर अनेक गावाच्या गावं त्या ठिकाणी बदलून गेली। आणि म्हणून लोकसहभागातनं आपल्याला परिवर्तन हे घडवायचं आहे। एक लक्षात ठेवा, आपल्यामध्ये फूट पाडणारे अनेक आहेत, पण फुटीने केवळ तूट होते। एकजूट राहिलो तर सगळे लोकच समृद्ध होतात। एकजुटीत समृद्धी आहे, लोकसहभागात समृद्धी आहे। तर आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेलं असेल, स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। ते एका आज कार्यक्रमामध्ये बोलत होते, त्यावेळेस त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेबद्दलची ती संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्यासोबत तुम्हाला बघा, आताच तुमचा या ठिकाणी 14वा हप्ता जो आहे, जो की ऑगस्ट महिन्याचा भेटलेला असेल, तुम्हाला याचे पैसे आलेले देखील असतील। आता तुमचा पुढचा 15वा हप्ता म्हणजे चालू महिन्याचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार त्याची देखील आपण अपडेट पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा, महाराष्ट्र सरकारची लोकप्रिय अशी योजना जी आहे, महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजना थांबणार नाही। दरवर्षी 1 लाख रुपये कमवणाऱ्या 1 कोटी लखपती दीदी निर्माण करण्यास वचनबद्ध आहे, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितलं। ते एका कार्यक्रमामध्ये या ठिकाणी बोलत होते। लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांनी महत्त्वाची माहिती दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही। मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्या अंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयाची मदत मिळते, ती बंद केली जाणार नाही। तर बघा, तुम्हाला 1500 रुपये जे आहेत प्रत्येक महिन्याला भेटत असतात, याचा फायदा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल। ही आर्थिक मदत जी आहे, जी गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ही योजना देखील अशीच चालू राहण्यासाठी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तुम्हालाही वाटतं का ही योजना कायमस्वरूपी चालू राहावी, त्यासोबत प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये भेटत राहावेत? तुम्हाला याच्याबद्दल काय
काय वाटतं, योजना सुरू राहावी का? तुम्हाला वाटत असेल तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, त्यांनी सांगितलं, काही लोकांनी असा दावा केलेला आहे की लाडकी बहीण योजना रद्द केली जाईल. आमच्या बहिणींनी त्यांच्यावरती विश्वास ठेवू नये. आम्ही फक्त 1500 रुपये देऊन थांबणार नाही. आम्ही गावांमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली पतसंस्था सुरू करत आहोत, ज्यामुळे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असं देखील त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. सरकारचे 1 कोटी लखपती दीदी निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे. ज्या महिला वर्षाला 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक पैसे कमवतील, असं ते म्हणाले. महिलांना 1 लाख रुपयांचे कर्ज देखील या ठिकाणी दिलं जात आहे. त्याच्याबद्दल ही माहिती त्यांनी पुढे दिलेली आहे, ती देखील आपण बघणार आहोत. तर बघा, आमच्या बहिणींना फक्त 1500 रुपयांवरती उदरनिर्वाह करणार नाहीत, तर त्या स्वतः रोजगार करतील आणि इतरांना देखील नोकऱ्या देतील. या मोहिमेअंतर्गत या ठिकाणी ही योजना जी आहे ती अशाच पद्धतीने कायमस्वरूपी चालू राहील, असं त्यांनी सांगितलं. त्यासोबत बघा, आता लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य केलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपयांवरती अवलंबून राहावं लागणार नाही. त्यांना महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य देऊन लाडक्या बहिणींना सक्षम करण्यात येईल. प्रत्येक गावात लाडक्या बहिणींची एक पतसंस्था सुरू करून जिल्हा बँकेमार्फत त्यांना 1 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज जे आहे ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे. अशा प्रकारे राज्यातील 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवलं जाणार आहे. बघा, सध्या या ठिकाणी जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपल्याला माहित असेल, मुंबई या ठिकाणी त्या शहरामधील असणाऱ्या लाडक्या बहिणींना हे बिनव्याजी 1 लाख रुपयाचं कर्ज जे आहे या ठिकाणी दिलं जात आहे. परंतु इतरत्र अजून ही योजना चालू झालेली नाही. फक्त मुंबईमधील या ठिकाणी जी मुंबई बँक आहे किंवा जिल्हा बँक आहे त्यांच्यामार्फत एक कर्ज दिलं जातं, असं देखील त्यांनी व्हिडिओच्या सुरुवातीला देखील व्हिडिओमध्ये देखील या ठिकाणी बोलताना माहिती दिलेली होती, ती आपण बघितलेली असेल. तर मग आता या ठिकाणी लाडकी बहीण योजना तर बंद होणार नाही. ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटलेला आहे. मग सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी भेटणार, त्याबद्दलची देखील माहिती आपण बघूयात. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकताच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार याकडे तुमच्या या ठिकाणी प्रतीक्षा लागलेली असेल, त्याची तुम्ही वाट पाहत असाल. तुम्ही देखील तुमच्या 15व्या हप्त्याची म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हो म्हणून नक्की सांगा. याच्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत करण्यात येते. ही रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये हे पैसे तुम्हाला जमा केले जातात. ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील अशाच पद्धतीने तुमचा नुकताच जमा झालेला असेल. आता सप्टेंबर महिन्याचा या ठिकाणी 12 तारखेला हा हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला होता, म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता. आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता नवीन त्याबद्दलची अपडेट समोर आलेली आहे, ती माहिती आपण पाहणार आहोत, जी की तुमच्या 15व्या हप्त्याबद्दलची आहे. तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी आपण जर बघितलं, सप्टेंबर महिना सुरू होऊन या ठिकाणी जवळपास 2 आठवडे गेलेले आहेत. आता सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतर जवळपास 2 आठवड्यांनी या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटला. प्रत्येक वेळेचा हा हप्ता जो आहे प्रत्येक महिन्याचा सध्या एप्रिल महिन्यापासून तुम्हाला बघितलं असेल तुम्ही लेट होताना दिसतोय. याच्यासाठी 1 तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे, कारण की लाडक्या बहिणींना सध्या वेळेवरती पैसे भेटत नाहीत. म्हणजे जो महिना चालू आहे त्या महिन्यामध्ये हे पैसे भेटत नाहीत. पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पैसे भेटतात. पैसे तुमचे 100% येत आहेत, परंतु वेळेच्या वेळेवरती हे पैसे जे आहेत त्याची 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून शेवटच्या 30 तारखेपर्यंत म्हणजे पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही. तुम्हालाही वाटतं का सरकारने 1 तारीख फिक्स करावी? तुमचं याबद्दल काय मत आहे? तुम्हाला वाटत असेल तर हो म्हणून सर्वांनी नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, अखेर 12 सप्टेंबरपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली होती. आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाल्यावरती आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार याची तुम्ही वाट पाहत आहात. तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता मग नेमका कधीपर्यंत भेटू शकतो? बघा, लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, जे की सामान्य लाडकी बहीण योजनेचं पैसे जमा होण्याचं वेळापत्रक आहे पूर्वीपासूनचं त्या पद्धतीने. म्हणजेच नवरात्र उत्सवात हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा केल्या जाण्याची शक्यता देखील असू शकते. मात्र या संदर्भात अद्यापपर्यंत कुठलीही अधिकृत माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाही. तर लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती रुपये भेटलेत बघा. महायुती सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यामध्ये 2024 पासून हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण 14 हप्त्यांचे म्हणजेच 21,000 रुपये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपासून ते या ठिकाणी जवळपास ऑगस्ट महिन्यापर्यंत 2024 जुलैपासून ते 2025 ऑगस्टपर्यंत हे पैसे 14 हप्त्यांचे एकूण 21,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले असतील. आता याच्यामध्ये देखील बऱ्याचशा लाडक्या बहिणींना हे पूर्ण पैसे जमा झालेले नाहीत. काही लाडक्या बहिणींचा तर जून 2025 पासून लाभ स्थगित करण्यात आलेला आहे. 26 लाख अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांची पडताळणी सध्या सुरू आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी. त्यामधून जर काही लाडक्या बहिणी पात्र ठरल्या तर त्यांचा लाभ पुन्हा एकदा अजून सुरू देखील केला जाणार आहे. तर सप्टेंबर महिन्याचा मग 15वा हप्ता जो आहे तो कधीपर्यंत येऊ शकतो बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा 15वा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे. सध्या आतापर्यंतच्या बहिणींना या ठिकाणी 14 हप्ते भेटलेत. आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच बँक खात्यामध्ये जमा केले जाण्याची शक्यता आहे बघा. एक तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे जे आहेत तुमचे या ठिकाणी भेटू शकतात. जर तेव्हा नाही आले तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे 100% जमा होतील. कारण की आतापर्यंत जेवढे पण एप्रिल महिन्यापासून हप्ते जमा झालेले आहेत ते सर्वच्या सर्व त्या महिन्यामध्ये पैसे न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा करण्यात आलेले आहेत. त्या पद्धतीने सप्टेंबर महिन्याची देखील जर प्रोसेस लवकर झाली तर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत, शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला हे पैसे जमा होण्याची शक्यता असू शकते. याबद्दल जसं अजून अपडेट येईल तसं वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.